वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। तर आज आहे अक्षय तृतीया, बुधवार आहे आज। तर इथे अक्षय तृतीयेच्या दिवशी हर्षचं जायवळ करायचा विचार केला होता आम्ही। तर त्यासाठीच आम्ही सासरी गेलो होतो। तर इथे सासरी पोचल्यानंतर तयारी सुरू केली। थोड्याच वेळात न्हावी आले होते। त्यानंतर माझी जी पुतणी आहे ना, ती रांगोळी काढत होती। तिला रांगोळी वगैरे काढणे याची खूप आवड आहे। आणि तर इथे ती रांगोळी काढताना ते घाई करत होतो आम्ही, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता। तर तिला मी म्हणाले, तू राहू दे, मी पटकन रांगोळी काढून घेते। आणि ती खूप अशी छान रांगोळी काढत होती व्यवस्थित। पण म्हटलं आपल्याला घाई आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे, म्हणून मी पटापट शॉर्टकटने रांगोळी काढली। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी रांगोळी काढली होती। आणि तिला मी लहान रांगोळी सांगितली होती, पण तिने खूप मोठी रांगोळी काढली। आणि म्हटलं जाऊ दे, त्याच साईजमध्ये आपण रांगोळी काढू। त्यानंतर काही शुभकार्य असेल आपल्या घरी तर आपण नेहमी स्वस्तिक काढतोच। तर इथे मी पाट जो आपण ठेवतो ना, त्याखाली रांगोळीच्या मधोमध मी स्वस्तिक काढलं। त्यानंतर मामाच्या मांडीवरती बसून बाळाचं जायवळ केलं जातं। तर इथे न्हावी आले होते ना, तर त्यांनी इथे तयारी करायला सुरुवात केली होती। इथे पांढरं वस्त्र असतं ते इथे अंथरलं होतं। त्यानंतर त्यावरती हे तांदूळ आपलं असतं ना, तांदूळ घरातले, तर ते मांडत होते। त्यानंतर त्यांनी काही जे विधी वगैरे सुरू केली ना जायवळची, ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आय होप की तुम्ही समजून घ्याल। आणि आमच्या इथे अशी पद्धत असते कोकणात, अशा पद्धतीने जायवळ केलं जातं। तुमच्याकडे कोणती पद्धत आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। तर थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि अशा पद्धतीने सगळं मांडून घेतलं न्हावी यांनी। विड्याची पानं व परत खारीक, बदाम आणि सुपारी पण होते। नारळ ठेवला जातो शुभकार्यात। कोणतंही शुभकार्य असेल तर श्रीफळ हे असतंच। आणि मामाच्या मांडीवर बसवून जायवळ केलं जातं। काही ठिकाणी जावळ पण म्हणतात, आमच्या इथे जायवळ म्हटलं जातं। आणि काही ठिकाणी खूप छान असं साजरा केलं, म्हणजे तयारी वगैरे केली जाते। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते जायवळ करायची। तर तुमच्या इथे कशा पद्धतीने जायवळ केलं जातं ते प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि आमच्या इथे जसं जायवळ केलं जातं ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे आरतीचं ताट पण मी तयार केलं होतं। त्यानंतर हर्षला इथे मांडीवर घेतलं होतं मामांनी, हर्षच्या मामाने, मोठ्या मामाने। आणि आधी ना हर्ष खूप खेळत होता, खूप मस्ती केली, खूप हसला तो। पण आहे ना, त्याने वस्त्रा बघितला ना, वस्त्रा जो केस काढतात त्याने, तर तो बघूनच घाबरायला लागला आणि रडायला लागला की हे काय करतायत म्हणून। आणि तो अक्षरशः इतका रडला ना की मला नंतर काही शूट करता आलं नाही, ओवाळणी वगैरे काहीच मी शूट केलेलं नाही आहे। आणि त्याला तो आम्हा दोघांनासुद्धा ऐकत नव्हता। नंतर थोडी केस काढली मामाच्या मांडीवर, नंतर पप्पांनी घेतलं त्याच्या, कारण तो ऐकतच नव्हता आणि मान सारखी हलवत होता। आणि मान हलवल्यावरती कसं लागण्याची भीती असते ना, इथे मी त्याला खेळवत होते। परत हर्षची दीदी संस्कृती, ती पण त्याला खेळवत होती, पण तो काही ऐकत नव्हता। त्यानंतर जायवळ झाल्यावरती आम्ही दादलीला गेलो, नंदेकडे। त्यांनी घर बांधलं होतं म्हणून वास्तुशांती होती त्यांच्या घराची। तर इथे आम्ही गेलो आणि मंडप असल्यामुळे कसं पूर्ण व्ह्यू नाही दाखवता आलं बाहेरचा तुम्हाला, म्हणून कधी नंतर गेलो ना आम्ही की तुम्हाला होम टूर नक्की देईन त्यांच्या घराची। खूप सुंदर घर बांधलं होतं त्यांनी। आणि इथे माझ्या मोठ्या जाऊबाई पण आल्या होत्या। आणि इथे छान अशी सुरेख छोटी रांगोळी काढली होती, सुस्वागतम अशी। आणि त्यानंतर हर्ष झोपला होता, मिस्टरांनी त्याला घेतलं होतं आणि मी थोडं शूट केलं आहे। आणि इथे पण खूप सुंदर रांगोळी काढली होती। आणि
मस्त असं तोरण दारी लावलं होतं आणि पूजासुद्धा मांडली होती. खूप छान वाटलं होतं. आणि तिथे गेल्यावरसुद्धा काही शूट करता आलं नाही, कारण हर्ष काहीच करू देत नव्हता, कोणाकडे जातही नव्हता. आणि या ताई बसलेल्या. तर आजचा व्हिडिओ एवढाच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.